बारामती लोकसभा मतदारसंघ धोक्यात आहे। देशभरासह महाराष्ट्रात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबरदस्त लाट दिसून येत आहे। 10 वर्षाची विकास कामं व राम मंदिराचा मुद्द्यासहित हिंदुत्वाचा देशभरात वाजत असलेला डंका भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित करत आहे। देशभरात विविध टप्प्यात मतदान पार पडलं आहे आणि या मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला प्रचंड बहुमत मिळताना दिसून येत आहे। महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही। काही ठराविक जागा सोडल्या तर जवळपास सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे संकेत मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी दावे करायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 30 ते 35 जागा निवडून येतील असा दावा शरद पवार यांनी केला आहे। मात्र या दाव्यातला पोकळपणा स्पष्ट होतोय। शरद पवारांनी 35 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असा दावा केलाय, पण हे मतदारसंघ कुठले असतील याबाबत कुठलीही स्पष्टता नाही। मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास स्वतः शरद पवारांचा बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदारसंघ धोक्यात आहे। विविध सर्वे कंपन्यांनी मांडलेल्या आकड्यानुसार शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत होणार आहे। मतदारसंघातील नागरिकांचा सुद्धा हाच कल दिसून आलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी अनेक वर्ष सत्ता गाजवली आहे, मात्र पवारांच्या कार्यकाळात बारामतीचा हवा तेवढा विकास होऊ शकला नाही। बारामतीच्या विकासाचे श्रेय अजित पवार यांचे आहे, शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे नाही असं बारामतीकर नागरिकांचं म्हणणं आहे आणि म्हणून बारामतीची जनता यंदा अजित पवारांच्या पाठीशी उभी राहताना दिसून येत आहे। बारामतीसह 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, मात्र या एकाही मतदारसंघात शरद पवारांचे उमेदवार जिंकणार नाही असं ओपिनियन पोल मधून पुढे आलेलं आहे। याच नैराश्यातून आता शरद पवार वेगवेगळे दावे करत असल्याचा जनतेचं म्हणणं आहे। त्यामुळे पवारांच्या दाव्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असंही सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे। शरद पवारांनी केलेल्या या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी खरंच 30 ते 35 लोकसभा मतदारसंघांमध्ये जिंकू शकेल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।